आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते all of you. तर आज नमस्ते मॅम. नमस्ते आज सर. स्पेशल सेशन, स्पेशल अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. खरं तर काय असतं ना, आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो. मला या ब्रह्मांडाने भरभरून दिलं आणि मी माध्यम झाले इतरांच्या आयुष्यामध्ये ऊर्जा आणण्यासाठी, ऊर्जेचं रोपटं पेरण्यासाठी, एक विचार मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि तो पेरलेला विचार जेव्हा छान सुंदर बहरतो ना, तेव्हा जो आनंद होत असतो ना, तो आनंद आज मंजुषाताई करणे यांना झालेला आहे. आणि म्हणून बारामती, बरोबर ना मंजुषाताई? हो, बारामती बारामती. आपल्या सोबत आहे. बारामती येथून ग्रँड मास्टर 9च्या सदस्य आपल्या मंजुषा करणे यांनी सविताताई गावडे यांच्याबद्दल त्यांना बोलायचं आहे. ज्यांनी कुठेतरी टेन्शन मध्ये असलेल्या किंवा आपण काय म्हणूया कुठेतरी ज्यांना गरज होती सविताताई गावडे यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी मदत केली. आणि आज योगायोगाने त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना मोह आवरला नाही की मला सुद्धा सविताबद्दल काहीतरी बोलायचं आहे. खूप छान. तुमचा हा निर्णय खूप छान. आणि मंजुषाताई खूप अभिनंदन की तुम्ही एका व्यक्तीला ऊर्जेपर्यंत जोडलं आणि त्या व्यक्तीने एवढं सकारात्मक स्वतःला घडवलं. थँक्यू तुम्हाला. तुम्ही एवढी काय म्हणूया ज्याला ऊर्जेची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पोहोचवली. हे ब्रह्मांड तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. आणि तो आत्मविश्वास, तो बदल आज मात्र ग्रँडमास्टर 9 पासून आज पुन्हा एक स्टेप पुढे गेलेला तुमच्यामध्ये सुद्धा दिसतो आहे. खूप छान. तर मंजुषाताई बोलू शकता. सर्वांना आत्मनमस्ते. सगळ्यात पहिले मी रेकीचे आणि डॉक्टर मिका उसे यांचे आभार मानते की या मार्गावर मला तर आणलंच, पण माझ्यासोबत मी अशा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना पण घेऊन आलेले. तर त्यातल्या ह्या सविताताई गावडे. तर ह्यांची आणि माझी जवळजवळ 25 वर्षापासून मैत्री आहे. आम्ही एकत्र शेजारी राहिला होतो, तेव्हापासून मी त्यांना पाहिलं. त्या खूप अशा हे काय म्हणायचं लाजाळू, भित्र्या, असं बाहेरच्या जगाचा काय फारसा अनुभव असलेल्या अशा होत्या. त्यात त्यांचे मिस्टर पण खूप लवकर म्हणजे वयाच्या 30शीतच ते असतील तेव्हाच त्यांचे मिस्टर गेले. आणि त्यांच्यावर खूप अशी मोठी जबाबदारी पडली, 3 मुली. आणि मग त्या तिकडे भावाकडे आईकडे राहायला गेल्या. नंतर इथे अशोकनगर आमच्या इथे बारामतीत त्या राहायला आल्या. 7-8 वर्ष त्यांनी काढली तिथे. मग भावाची मुलं वगैरे सगळी शिक्षणासाठी होती. आणि त्यांच्यातला असं एक खूप मोठा गुण आहे की सेवाभाव आहे त्यांच्यामध्ये. तर त्यांना असं त्यांची आई, त्यांना कॅन्सर झाला होता 2008ला काहीतरी, 8-9ला असं. मग आई आजारी होती. आईचं सगळं त्यांनी केलं, त्या ह्याच्यातून बाहेर पडल्या आई. घरी आल्यानंतर पण त्यांची सेवा वगैरे त्या करत होत्या. घरातलं सगळं वडिलांचं, मुलांचं सगळं बघायचं. त्याच्यानंतर भावाला कॅन्सर. भावासोबत त्या 6 महिने बार्शीला राहिल्या. त्यांची पूर्ण ट्रीटमेंट वगैरे ती पण त्यांनी सेवा खूप आनंदाने. आणि नंतर मग वडिलांना त्यांचे पॅरालिसिस झाले. म्हणजे असे जे घरात सगळं असं वातावरण होतं त्याच्यात ते अशा खूप सगळं करायच्या सगळ्यांचं. मुलांचं, स्वतःच्या मुलीचं, मुलींची लग्न झाली, त्यांचं सगळं छान झालं. आणि मग त्या अशा आधीमध्ये मला फोन करायच्या. मी कसं एक आध्यात्मिक संस्थेशी जोडलेली आहे, तर त्या पण माझ्याशी जोडल्या गेल्या. त्या अधूनमधून असं थोडंसं अर्पण वगैरे द्यायचं ह्या माध्यमातून सहभागी असायचे. आणि मग एक दिवस ते अशाच माझ्याकडे आल्या भावासोबत. आणि घरी आल्यानंतर मी असं दरवाजा उघडला तर त्या एवढ्या घाबरलेल्या होत्या की आल्या की पटकन अशा बेडवर झोपल्या समोरच. आणि मी फॅन लावून दिला, त्यांना पाणी दिलं, चहा केला. नंतर थोडस सावरल्या मग त्या. नंतर मग आम्ही खूप गप्पा मारल्या, जेवण केलं, थोडस असं बोलल्या मन मोकळेपणे. म्हटलं तुम्ही ना मनातलं सगळं बोलत जा. असं खूप काहीतरी असं साठवून ठेवलं ना माणूस, असं सांगा म्हटलं तुम्हाला काय, मी असं कुणाला सांगत नाही काही नाही. आणि मग छान वाटलं. मग मी त्यांना तेवढ्या ह्याच्यात मला असं डोक्यात आलं की आपण ह्यांना रेकी द्यावी. मी त्यांना रेकी दिली. मी नवीनच तेव्हा 3rd डिग्री कंप्लीट केली होती आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांना रेकी दिली. मग थोड्याने त्या गेल्या, त्यांना सोडून आले मी स्टँडवर.
घरी गेल्यानंतर फोन करा म्हणलं काय झालं. म्हणजे मला अशी भीती वाटत होती की हे आता घरापर्यंत पण पोहोचतायत का नाही, त्यांच्या सोबत कोणी नाहीये. आणि मग त्या घरी गेल्या, मग मला नंतर फोन आला की तुम्ही मला काय केलं होतं मगाशी, मला खूप छान वाटलं. मी आता घरी आले तर मला थोडंसं परत त्रास व्हायला लागले. म्हणलं अहो, मी तुम्हाला रेकी नवीनच कोर्स केलाय म्हणले एक जॉईन. ते रेकी म्हणजे काय हे सगळं त्यांना सांगितलं, तर तुम्ही पण करू शकता. तुम्ही जॉईन व्हा म्हणलं, तुमचे हे सगळे आजार, त्यांना असं सारखं पोटदुख, अंगदुख सारखं असं सारखं दुख म्हणजे दुखतंयच म्हणायचं त्या. म्हणलं तुम्ही हे जॉईन करा म्हणलं, हे तुमचे मनाचे आजार असतात, तुम्ही काळजी करता, तुम्हाला भीती वाटते, हे सगळं निघून जाईल रेकी शिकता. तर त्या घाबरल्या अगोदर, त्या म्हणल्या "नाही, मला नाही जमणार की तुम्ही नुसतं सांगताय तर मला भीती वाटते म्हणे, मी नाही करू शकणार." तर नाही आहो, तुम्ही करू शकाल. आणि मग मी त्यांना 2-3 वेळा सांगायचा प्रयत्न केला. मी असं मेडिटेशनला बसले की मला ते त्यांचं नाव यायचं समोर. मग त्या नाहीच म्हणायच्या. मग मी शेवटी सोडून दिला विचार आणि म्हणलं जाऊ दे, त्यांना रेकी जेव्हा आणायचं तेव्हा आणे. आणि मग एक दिवस त्यांचा 1-1.5 महिन्यानी फोन आला की मी जॉईन झाले, मी मॅडमला फोन केला, पैसे पण भरले. मला खूप आनंद झाला. म्हणलं बरं झालं, हे आता जुळल्या गेल्या. आणि मग त्यांची ही नंतरची प्रगती पाहून तर मग खरंच म्हणजे खूपच असं थक्क होतं. म्हणजे त्या असं म्हणतो ना आपण की असं फारसं शिक्षण पण नाहीये आणि त्यांना असं बॅकग्राऊंड पण असं होतं सगळं की काय म्हणायचं, निगेटिव्ह वातावरणातच सगळं हे झालं. पण आता ते इतक्या आनंदी वाटतात ना, म्हणजे असं म्हणतो ना आपण ते कमळ कसं उमलल्यावर असं छान वाटतं आपल्याला, तसं त्यांच्याकडे बघून मला वाटायला लागलं. आणि खूप असं म्हणजे मगाशी व्हिडिओ पाहताना तर खूप डोळ्यात पाणी आलं त्यांचं सगळं ऐकून. तर म्हणजे त्यांच्या मुलीची पण खूप मदत झाली त्यांना. प्रियंकाची त्यातल्या त्यात. आणि आता ह्या 15 दिवसापूर्वी गोव्यात एक कार्यक्रम होता आमच्या गुरूंचा ना, अं, वर्धापन म्हणजे संस्थेचा वर्धापन दिन होता आणि त्यांचा 83वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने ते शंखनाद सोहळा आयोजित केला होता गोव्यामध्ये. तर म्हणलं तुम्ही जाल का तिथे, कारण सगळे संत येणार होते, सगळे साधक आहेत, तर खूप मोठी ऊर्जा आहे. जा म्हणलं तुम्ही, कारण मला तर घरातून नाही असं जाता येत, तर तुम्ही जा म्हणलं. त्या म्हणायच्या नाही तुम्ही चला. म्हणलं नाही मला जमणार, तुम्ही जा म्हणलं, तुम्हाला नेते. आणि मग गेल्या बाई त्या, हो नाही हो नाही करता करता गेल्या. आणि नंतर त्यांचा फोन आला, ते इतकी ती भरभरून ऊर्जा घेऊन आल्या ना, त्यांचं खूप मोठं असं आवरण कमी झालं तिकडनं आल्यापासून. तर खूपच छान असं त्या दिवशी 1 तास जवळ गप्पा मारल्या आम्ही, सांगत होत्या त्या. आणि आता व्हिडिओ पाहिल्यावर तर त्यांचा असं खूप बदल जाणवतोय त्यांच्या. खूप असा आत्मविश्वास आहे. ती भीती कुठल्या कुठे पळून गेली त्या. त्या कधीही अशा गावात सुद्धा एकट्या कधी गेलेल्या नव्हत्या. त्या आज कुठे गोव्यालाच जाऊन आल्या. तर ह्याचं मला खूप असं आश्चर्य वाटतं. आणि ही केवळ रेकीची किमया आहे. म्हणजे रेकीमुळे हे शक्य झालं. तेवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला. आणि आज म्हणजे खूप छान वाटतं की आज मी एक माध्यम झाले त्या जीवाला त्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप धन्यवाद. एवढंच सांगायचं. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद मंजुषाताई. एक स्वतःहून तुम्ही आलात या शेअरिंगसाठी. ती आतमधून आलेली ती ऊर्जा तुमच्या खूप छान वाटलं. तर मग आता आल्याच आहात, तर मंजुषाताई तुम्हाला स्वतःला काय ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि ग्रँडमास्टर, तुम्ही स्वतःचा अनुभव काय सांगताल ग्रँडमास्टर्स या आपल्या या ग्रँडमास्टर्सना हजर असलेल्या? माझं तर मी पण अशीच यांच्यासारखीच खूप भित्री. मला बोलायचं म्हणलं तर भीती वाटायची. मी कधीच अशी तुम्हाला आत्मनमस्ते सुद्धा कधीच मी केलं नव्हतं. भीती वाटायची अशी समोर यायची. पण जशी जशी मला जॉईन केल्यानंतर अनुभव यायला लागला, तेव्हा तेव्हा मग मला असं असं वाटायचं की ही भीती आता टाकून द्यायला पाहिजे आपण. सोडून आपण पुढे जायला. मी तुम्हाला 2-3 वेळा असे शेअरिंग पण केले, सेकंड, थर्डला. आणि ग्रँड मास्टरचं शेअरिंग मात्र माझं राहून गेलं, कारण माझ्या मुलीचं त्या पिरियडमध्ये लग्न होतं. त्यामुळे मला ते करता नाही आलं. पण मला खूप छान अनुभव आले रेकीमुळे. माझ्यामध्ये खूप असा आत्मविश्वास, म्हणजे मी पूर्ण आत्मविश्वास गमावला होता. म्हणजे घरातल्या काही अशा कारणांमुळं.
खूप अशी नकारात्मक स्थितीत गेले होते, नैराश्य आलं होतं, काहीच नकोच वाटायचं करायला. पण जर ते ग्रँड मास्टर केलं ना तसं तसं म्हणतात ना, म्हणजे जशी चक्र क्लीन झाली तशी तशी ती ऊर्जा मला अशी मिळत गेली. माझा आजार पण कमी झालं. आजार पण समजतं? होतं. आजार पण म्हणजे कसं ना, खूप असे वेगवेगळे आजार होते. सुरुवातीला संधिवात होता. त्यानंतर 2010 ला मला कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर. मग त्याच्यातून मी पूर्णपणे बाहेर आलेली. पण असं नैराश्यच वाटायचं खूप जीवनात, असं काही आपल्याला काहीतरी कमी आहे आपल्यामध्ये, किंवा आपण जगण्याच्या लायकीचं नाही, असं एक फिलिंग असायचं. आणि हे जसं जॉईन केलं ना मी, तसा असं मला आनंद मिळायला लागला. घरातून पण चांगला सपोर्ट मिळाला. आता मी कुठेही जाऊ शकते आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलायला यायला लागलं, की आज मला असं खूप उत्स्फूर्तपणे आतून वाटलं, की आज मी माझ्या मैत्रिणीबद्दल बोललंच पाहिजे 4 शब्द तर. म्हणजे ही ब्रह्मांडाबद्दल एक कृतज्ञता ठरेल. म्हणून मी एक मनाची तयारी केली. चला आपण 2 शब्द जसे येतील तसे तरी बोलूया. आणि खरंच आहे, म्हणजे सगळ्यांनी यावं, ग्रँड मास्टर करावं आणि स्वतःमध्ये हे अनुभव, म्हणजे बदल कसे घडतात हे अनुभवावं, असं मी सांगेन सगळ्यांना. खूप सुंदर, खूप सुंदर. तर मंजुषाताई, तुमचा एखादा रेकी सोबतचा एखादा स्पेशल अनुभव सांगा ना आम्हाला. रोजच्या अनुभवामधला एखादा सांगा. म्हणजे दागिन्यांचा सांगा. हा, दागिन्यांचा एक अनुभव असा होता, की माझ्या मुलीचं लग्न झालं त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी पुतण्याचं लग्न होतं माझ्या. आणि त्यावेळेस मी असे लग्नावरून आले आणि दागिने काढून ठेवले. रात्री उशीर झाला, मला पुण्यावरून आलो आणि दागिने काढून ठेवले. आता कुठं ठेवले माझ्या लक्षात नाही, पण काढून ठेवले होते आणि नंतर झोपले मी. त्याच्यावर 8 दिवस काय बघितलं नाही. 8 दिवसांनी त्याच्यानंतर आज एका पाच्याचं लग्न होतं. त्यावेळेस मी ते दागिने शोधायला गेले तर ते दागिनेच नाहीयेत कपाटात. खूप शोधलं मी, सगळं कपाट बघितलं, 3-3 वेळा बघितलं. मिस्टर ओरडायला लागले, काय कुठं ठेवले, काय लक्षात नाही तुझ्या. आणि मला असं ना, विसरण्याचा एक थोडासा प्रॉब्लेम आहे, की विसरतं असं काहीच लक्षात नाही. कुलूप लावून जरी आपण खाली आलो तरी असं वाटतं कुलूप लावलंय का. शेवटी मग मी आता रिक्त आल्यापासून इथूनच सिम्बॉल टाकून देते. असू दे आता, लावला असेल नसेल, सिम्बॉल टाकून दिले, आता रेकी करेल रक्षण. मग त्या दिवशी पण असं खूप सिम्बॉल टाकले, तुमचे ते प्रोटोकॉल टाकले, त्यातले सिम्बॉल टाकले. आणि मग शेवटी म्हणलं आता काही सापडे ना, 3 दिवस झालं. मग ग्रुपवर म्हणलं रेकी तरी मागा. मग ग्रुपवर सांगितलं मी, एक मंत्र मिळाला मला. तो मंत्र मी 21 वेळा म्हणला आणि सगळ्यांनी रेकी दिली. आणि काय सांगावं म्हटलं, एक आता रेकी तर दिली म्हटलं, सगळ्यांनी बघू तरी आपण एक ट्राय करू. कपाट तर 3 वेळा सगळं शोधून झालं होतं. आणि परत म्हणलं, आता माझा हात आहे ना, तू धरायचा म्हणलं, आणि कुठं असेल ते दागिने ते तूच मला शोधून द्यायचे, असं मी रेकीला प्रार्थना केली. आणि सहज असा हात घातला. एक किट होतं छोटस. त्या किटमध्ये माझं म्हणजे 3 वेळा लक्षच गेलं नाही. आणि त्या किटमध्ये बघू तरी म्हणलं, शेवटचा प्रयत्न आता दिली रेकी सगळ्यांनी. उघडलं तर काय, त्याच्यात सगळे दागिने. दागिने दागिने. आणि मंजुषाताई, तिकडे ताईचा काय म्हणूया, मेसेजही टाईप करणं नाही झाला. नेमका आम्ही त्यावेळेस ग्रँडमास्टर 12 तुम्हीच हजर आहात. हो ना, आपण दागिने सापडण्यासाठी एका व्यक्तीला रेकी देत होतो. आठवते तुम्हाला? येस. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की बघा, आपण इकडनं एनर्जी पुरवत आहोत आणि फक्त आम्ही बोलून राहिलो, सगळं झालं आणि असंच विषय सुरूच, रेकी दिली आणि विषय सुरू. तर तुमचा मेसेज आला त्यानंतर, की दागिने मिळाले मॅडम. 11 2च वाजताची वेळ मिनिटं. होती, 11:11ची वेळ होती मला वाटते त्या दिवशी रात्रीची, आणि तेव्हा तुमचा मेसेज धडकला. याच त्या मंजुषाताई. खूप खूप अनुभव खूप म्हणजे अनुभव आहे. एक अनुभव, की दारात मी अशी खूप झाडं लावलेली कुंड्यांमध्ये. असं बाहेर गेलं की मी असं ब्रह्मांडाला प्रार्थना करते, किती हे सुंदर वैभव आहे ना, असं दिलेलं आहे. ही फुलं किती सुंदर आहेत. म्हणजे एकच दिवसाचा त्यांचा जन्म आहे, किती असं सार्थक करतात ना. म्हणजे आनंद देतात आपल्याला, देवाच्या चरणाशी जातात. तर जेव्हा माझं पण आयुष्य असंच सार्थकी लागू दे. आणि मी अशी रेकी देते तर त्याला एवढी भरभरून फुलं आहेत आता सध्या, गच्च भरलेली झाडं सगळी. म्हणजे खूप असा आनंद वाटतो.
परवा पण एका ट्रिपला आम्ही गेलो होतो, तर खूप पाऊस सुरू झाला येतात. आम्हाला निघायचं होतं तिथून, म्हटलं इतका उशीर झालाय आणि आता पाऊस जर सुरू झाला तर आपण कधी निघणार? जेवण करून थांबलो होतो एका हॉटेलमध्ये आणि मग म्हटलं सहजच बघूयात आपण ट्रेकिंग. प्रयत्न नाही केलेला. मी सहज असं बसल्या बसल्या सिम्बॉल टाकली आणि रेकी दिली. वरुण देवतेला प्रार्थना केली की तू थोडंसं थांबा, मला इथून बाहेर पडू दे आणि मग नंतर तू आला तरी चालेल. आणि मग 5 मिनिटासाठी असा इतका पटकन पाऊस थांबला ना, की आम्ही पटकन जाऊन गाडीत बसलो मग. आणि मग नंतर खूप धुवाधार तिकडे ह्याच्यात कोकणात पाऊस सुरू झाला. म्हणजे हा एक अनुभव सांगण्यासारखा वाटला. खरंच. आणि घरात खूपच छान अनुभव. ग्रँड मास्टर्स होऊन आता जवळजवळ 4-6 महिने होत आले आहेत. त्यामुळे एक स्वतःची एनर्जी लेव्हल, स्वतःची आध्यात्मिक प्रगती झाल्यासारखं वाटते आहे का? ट्रेनिंग पेक्षा हो, अधिक पुढे? हो वाटतं ना मॅडम. नातेसंबंध छान झाले. अजून आमच्या असे घरातले काही प्रॉब्लेम होते, म्हणजे एकत्र कुटुंबात असतात ना, जमिनीचे वगैरे. माझ्या मुलीच्या लग्नाला पण म्हणजे माझे दीर आणि जाऊ थोडेसे काही असे हे झाले होते, वाद थोडेसे. तर ते बोलत नव्हते जवळजवळ 1 वर्ष. आणि मग मी तेव्हा रोज आपलं ग्रुप मेडिटेशन असतं पहाटे, तेव्हा रेकी द्यायचे, की हे सगळे नातेसंबंध सगळे छान सुधारले आहेत, सगळेजण लग्नाला आलेले आहेत आणि खूप छान लग्न पार पडलेलं आहे. आणि खरंच मग ते आले पण त्यांनी काही मनात ठेवलं नाही. सगळे छान एकत्र येऊन सगळ्यांनी ते पार पाडलं. म्हणजे हा पण एक खूप छान अनुभव, म्हणजे नातेसंबंध पण खूप छान सुधारले. अगोदर फोन करायचा तुम्ही, मॅडम असं आहे, तसं आहे. आता तुम्ही हो, प्रॉब्लेम सांगायला फोनच करत नाही. खूप तक्रारी होत्या माझ्या ना. मी खूप तुम्हाला सारखा त्रास द्यायचे, फोन करायचे, मॅडम माझं असं, माझं तसं. पण आता सगळं छान झालं. येस. तर मी एक प्रश्न पण पुन्हा आता आल्याच आहात तुम्ही तर विचारणार आहे. मंजुषाताई, एक लेवल असते आपली स्वतःची. ती प्रोसेस असते की मॅडमला विचारू दे. मॅडम असा प्रॉब्लेम आहे, मॅडम असा प्रॉब्लेम आहे. आतून ते येत राहतं. आहे ना? पण आता ती स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे का? प्रॉब्लेम तर येणारच आयुष्यामध्ये. येणार जाणार, येणार जाणार. पण आता ऍज अ ग्रँड मास्टर ही ऊर्जा स्वतःमध्ये आलेली आहे का? की माझा प्रत्येक प्रश्न मी सोडवू शकते. कारण गेल्या 6 महिन्यात तुम्ही मला फोन केलेला नाहीये प्रॉब्लेम घेऊन. हो. तेवढा आत्मविश्वास आलाय आता. म्हणजे असं वाटतं की आपण एक ग्रँड मास्टर आहोत, आपली काहीतरी साधना आहे आणि आपण आता रडगाणं नाही गायचं. म्हणजे पूर्वी खूप असं हे असायचं ना, आता काय करू, कुणाला विचारू. पण आता नाही तसं. मेडिटेशन केलं की मन स्थिर होऊन जातं आणि त्याच्यातून पटकन बाहेर पडता येतं. म्हणजे वैचारिक पातळी जी म्हणतात ना, म्हणजे विचार कुठं थांबवायला पाहिजे. नकारात्मक विचार जरी आले तर ते 5 मिनिट राहिले की लक्षात येतं की अरे इथं चुकतोय आपण, हे विचारात नको पडायला. पटकन त्याच्यातून बाहेर पडता येतं. आता काळजी नाही, चिंता नाही. घरातलं वातावरण खूप छान आनंदी आहे. मिस्टर पण असं खूप म्हणजे पूर्वी खूप चिडचिड करायचे. त्यांच्याशी बोलायला भीती वाटायची मला. पण आता त्यांनी पण बघितलं ना माझ्या ह्याच्यातलं. आम्हाला शेगावला आलो होतो आम्ही, ते सगळं आपलं लाईव्ह पाहिला त्यांनी प्रोग्राम. आणि मग त्यांना पण चांगलं वाटायला लागलं. मग मला एक आत्मविश्वास आला की चला आपल्याला म्हणजे नाही आता कुठं पण बोलत. त्यामुळे छान वाटलं. म्हणजे तुम्हाला तिथे म्हणले पण होते ते घेताना, की मॅडम माझ्या मनातली फक्त भीती घालवा तुम्ही. तुम्ही असं तिथं पण म्हणले होते, की ह्यांना वाटतं का ह्यांच्याकडे बघून, की ह्या घाबरत असतील कशाला? म्हणजे मी तर सांगते ना, मी कशालाच आजपर्यंत घाबरले नाही. एवढी तेव्हा त्यांना घाबरायची. आता नाही भीती वाटत. खूप आता छान. खूप पुढे नक्कीच. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीची भीती वाटायची. तर हरकत नाही. आता सगळ्या गोष्टी छान आहेत. मंजुषाताई, खरंच तो आत्मविश्वास, ही जी मंजुषा आज मला भेटते आहे, ही खरंच खूप वेगळी आहे. जी 7-8 महिन्यापूर्वीची मंजुषा होती ती नाही आहे. ही मंजुषा खूप वेगळी आहे आणि मी ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणते. मात्र मी तुम्हाला अ, अचानक वेळेवर प्रश्न विचारते आणि मला माहितीये की तुम्ही ते उत्तर देऊ शकता. तुम्ही आता नवीन ग्रँड मास्टर्सना काय सांगाल, की रेकी ग्रँड मास्टर होतानाचा तो एक वेळ असतो, तो वेळ आणि त्यानंतर 6 महिने गेल्यानंतरच आपला म्हणजे रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर आपण नवखे नवखे ग्रँड मास्टर आपण आणि एक कुठंतरी पाणी उरलेलं एक मॅच्युरिटी आल्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतरच ग्रँड मास्टर यामध्ये काय फरक असतो? फरक म्हणजे हेच ना, की आपण असं वैचारिक लेवलला असं स्थिर राहू शकतो आता. म्हणजे कुठलाही अधिक जास्त. प्रसंग आला. हं. हां.
कुठलाही प्रसंग येऊ द्या, असा आपण म्हणतो ना की अं, काही असं कोण आजारी पडलं किंवा कुणाला काय असं घरात काही झाले प्रॉब्लेम, तर हं, पूर्वी कसं असं खूप भीती वाटायची किंवा खूप विचार यायचे सुरुवातीला की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, हं. त्याला काय बोलायचं, त्याला काय. पण आता काहीच नाही. आता नुसतं शांत बसून रेकीला प्रार्थना की ह्याच्यातून मी पूर्णपणे बाहेर पडलेली, आणि खरंच मग तो प्रॉब्लेमच राहत नाही. येस. म्हणजे अ, हे खूप आनंद. खूप छान, खूप छान. पुन्हा मला काय विचारणार होती मी आता? हा, मी असं म्हणत होते की बऱ्याच जणांना असं वाटते की नेमकं आता ग्रँडमास्टर झाले आहेत, आता शिक्षण झालेलं आहे, प्रशिक्षण झालंय बाबा, म्हणून हे एवढे अनुभव सांगतात. तर ह्या गोष्टी काही शाश्वत नसतात असं बऱ्याच जणांना वाटत असतं. ओके, जे रेकी शिकत नाहीत त्यांना. हे काही 2 दिवसाचं आहे, पण आता जवळजवळ 9 ग्रँडमास्टर संपला आहे. मे बी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेगावला आलो तेव्हाचा विषय तो. बरोबर ना? येस. आता मे संपला आहे, 6 महिने झालेले आहेत. तर मला तुम्हाला मोठ्या प्रेमाने असं विचारायचं आहे, मंजुषाताई, हा जो बदल स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये होत असतो, जी ऊर्जा स्वतःकडे येत असते, ही फक्त ट्रेनिंग पुरती असते की खरोखर ही आयुष्याला मिळणारी ही पुंजी आहे आणि हा बदल कायमस्वरूपी होतो? हे मात्र तुम्हाला खरं आणि ठणकावून जरा मोठ्या आवाजात सगळ्यांना सांगायचं आहे. नाही, मी म्हणजे सगळ्यांना असं सांगू शकेन की हा बदल तात्पुरता नाहीये, हा कायमस्वरूपी बदल आहे आपल्यामध्ये. कारण आपली चक्र तेवढी शुद्ध झालेली असतात, आपली विचाराची बैठक चांगली पक्की झालेली असते, आणि आपल्याला आता लक्षात यायला लागतं की ह्याच्यात अडकून काहीच उपयोग नाही. म्हणजे इथे आपली एनर्जी खर्च करण्यापेक्षा आपण आता पुढे निघायला पाहिजे, हे तिथे एक लक्षात येईल. त्यामुळे ते विचार थांबतात, तो सगळा संघर्ष थांबतो मनाचा, आणि त्याच्यातून आपण खूप छान अलगदपणे बाहेर. येस. आणि जो ग्लो स्किनवर आलेला असतो तो दिवसेंदिवस वाढत जातो की मध्ये घटतो? नाही, वाढतच जातो. कारण मी रोज निरीक्षण करते स्वतःच, आणि मला असं वाटायचं की सगळ्यांमध्ये इतके छान बदल, मग माझ्यातच कसा नाही. मी थोडस असं मेडिटेशन पण वाढवले मध्ये, मला थोडासा आहे ह्याचा मणक्याचा आजार, त्याची हं, ट्रीटमेंट पण चालू आहे. ट्रीटमेंट पण घ्यायलाच पाहिजे आपण, पण त्याच्या जोडीला मेडिटेशन केलं तर त्याला एक छान ऊर्जा मिळते, नक्की. आणि आपलं मन स्थिर राहतं सगळ्यात. जे असं आता मला काय झालंय, मी ह्याच्यातून बाहेर पडेन, मला बरं वाटेल, असं जे चिंता मनात निर्माण होते ना, ती होत नाही मेडिटेशन. आणि तुमच्या अगोदर खूप बोलताना खूप अशी मान हलायची, भरपूर हलायची. हो, आता हो. कुठेतरी अगदी ज्याला आपण म्हणतो ना 10% राहिली आहे फक्त. काय वाटते हो, तुम्हाला? खरंय, अगदी खरंय. म्हणजे तो येस. आत्मविश्वास आला ना, पूर्वी मला आत्मविश्वास नव्हता, त्यामुळे अशी खूप भीती वाटायची. मी नाही का म्हणायचे तुम्हाला की माझी भीती तुम्ही घालवा म्हणून. नक्कीच. म्हणजे ती भीती अशी मनात आणि घुसलेली होती. हं, ती भीतीच आता भीतीमुळे निघून गेली. हं, आणि रेकीमध्ये आल्यावरच दीदीचं लग्न जमलं ना. ते हो, मोठं काम झालं. ते खूप मोठं टेन्शन गेलं. हो. हो ना. तिच्या लग्नाची खूप काळजी होती. 28 29 रनिंग होतं तिला, आणि खूप बघायचो आम्ही. खूप तिचं शिक्षण होतं, सगळं चांगलं होतं. जॉब पण करत होती, आणि खूप काळजी वाटायची की कधी लग्न होईल, कधी म्हणजे आमच्याला ह्याच्यात म्हणजे माळीत कसं हं, लवकर लग्न करतात, लोक नावं हं, ठेवायची, मग त्याचा कसा ताण यायचा म्हणून हं, प्रार्थना करायची, विकी द्यायचे त्या. आणि ग्रुप मेडिटेशन मध्ये पण मग मॅडम सांगायचे ज्यांना म्हणजे ज्यांचे विवाह होत नाही, त्यांच्याकडे ती प्युअर सोल म्हणजे आकर्षित झालेले आहे, ते तिला समोर डोळ्यासमोर ठेवून मी रोज द्यायचे, आणि देवाला प्रार्थना पण करायची की देवा, जे काही असेल ते चांगला सोल तिच्या ह्याच्यात येऊ दे. आणि खरंच आज तिचं इतकं सहज असं जे लग्न जमलं, आणि अं, इथेच दिलंय तिला, बारामतीमध्येच दिलंय. आणि खूप छान आहेत माणसं सगळी. आई वडिलांना चिंता असते, खरं म्हणसाल तर मुलींच्या लग्नाची चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. पण तरीही आई वडिलांना असते, आईचं ते हृदय, थोडीशी काळजी वाटतेच. आणि 27, 28, 29, 30 वर्ष वय म्हणजे काही वय नाहीये आजच्या जगामध्ये, पण आईचं हृदय ते, तिला काळजी वाटायची म्हणून. बरोबर. खूप छान. मात्र मंजुषाताईंना
हवा हवा तसा छान त्यांनी बोलून दाखवलं होतं. तसे जसे हवे होते तसे प्युअर सोल जावई मिळाले यासाठी मात्र त्या खूप खुश आहेत. हो ना? हो हो, ते मी पण गेल्यावर त्या टेन्शन मध्ये असायच्या मुलीच्या लग्नामुळे. काही गरजच नाही टेन्शनचं. गरजच नव्हती त्यांना तेव्हाही सांगितलं होतं. पण ते मोठं टेन्शन चित्रपटाचा गेलं जो त्यांचं. स्वभाव होता त्यामुळे त्या गोष्टी घडायच्या. मात्र खरोखर चिंता करण्याची तेव्हाही गरज नव्हती आणि आता पण नाही आहे. ओके. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यानंतर गरजच नाही. कोणीच आपल्या मुलांच्या लग्नाची, मुलीच्या लग्नाची चिंता करू नका. ओके. तर खूप छान. खूप धन्यवाद मंजुषा ताई. आध्यात्मिक लेवल आपली दिवसेंदिवस वाढतच जाते. हे सुद्धा आपल्याला ताईंसोबत बोलल्यानंतर कळलं आहे आणि खूप धन्यवाद तुमचे, की तुम्ही तेव्हा इंटरव्ह्यू दिला नाही आणि आता देत आहात. कुठेतरी एक व्यक्ती असा मिळाला, एक ग्रँडमास्टर असे आहेत, की मॅम मी ग्रँडमास्टरचा प्रवास अनुभवला. बऱ्याच वेळा असं वाटतं, की आपण आता शिकलो आहे. आता आपण मेडिटेशन करणार की नाही करणार? आपण हे सोडून देणार का? तर नाही. आपण जेव्हा ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा एनर्जी आपल्याला सोडत नाही. ओके. होते कमी जास्त मेडिटेशन मध्ये. कधी होतात, कधी नाही होत. एखाद्या वेळेस काही होतं. पण आपली आध्यात्मिक लेवल ही वाढतीच राहते. ही तुमच्याकडे बघून समजलं आणि हा प्रूफ झाला. काय की मंजुश्री जे बोलते ना, ते आहे, हे सत्य आहे. हा इथं मंजुषा कर्णे यांनी दिलेला तो प्रूफ आहे, की 6, 7, 8 महिन्याच्या प्रवासानंतर सुद्धा मॅम मी स्वतःला अधिक बदलत आहे. आणि बघा, एखादी गोष्ट जर तुम्ही 28 दिवस केली ना, नियमित त्या ऊर्जेसोबत जुडलेले राहिलात किंवा एखाद्या नियमासोबत राहिलात, तर त्याची तुम्हाला सवय होते. त्याच गोष्टीसोबत जर का तुम्ही नियमितपणे 60 दिवस राहिलात, नियमित 60 ते 90 दिवस राहिलात, तर ती गोष्ट तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी जोडलेली राहते. माहितीये तुम्हाला? येस. आणि मग आता तुम्ही आयुष्यभरासाठी ऊर्जेसोबत जोडलेले आहात. आता ऊर्जा ना तुम्हाला सोडणार आहे, ना तुम्ही ऊर्जेला सोडणार आहात. अशा प्रकारे हा कायमस्वरूपी असलेला बदल आहे. खूप छान. माने सर तुम्हाला काही विचारायचं आहे आणि काही बोलायचं असेल तर नक्की बोला. आज तुम्ही नातीला भेटायला गेलेले दिसता मला. नमस्ते करा, नमस्ते. आत्मा नमस्ते करा. नमस्ते कर. नमस्ते नमस्ते. कर. नमस्ते कर. त्यांना आत्मा रात्री नमस्ते कर बाळा. हं. नमस्ते करण्याची सवय आत्मा आहे. नमस्ते. हा. आत्मा नमस्ते. हं. मला असं विचारायचं आहे की त्यांना, तुम्ही किती लोकांना आजपर्यंत रेकी दिली आणि त्या लोकांचे काय अनुभव आहेत तुमचे? करणे मॅडम किंवा कर्णे मॅडम, तुम्ही याच्या अगोदर तर मुळात कर्णे मॅडमनी हेच सांगितलं की बऱ्याच जणांना रेकी दिली आहे. ओके. अच्छा, अच्छा. हा हा हा. अगोदरच सांगितलं त्यांनी. हम्म. हं, हं, हं. तर आपण कर्णे मॅडमना असं विचारूया सर, की तुम्ही किती लोकांना रेकीला जोडलं आणि नंतर तुमचा प्रश्न परत. हं. मंजुषा ताई, तुम्ही किती लोकांना रेकीला जोडलं? नंतर माने सर विचारतात तुम्हाला पुढचा प्रश्न. म्हणजे मी असं सांगणं खरं तर खूप चुकीचं आहे बरं का, की मी इतक्या जणांना जोडलं. कसं आहे ना, हा. मी एक माध्यम झाले त्या जीवांना तिथपर्यंत न्यायला. मी एक 6 ते 7 जणांना जोडले आणि असं सांगितलं तर असं मला वाटतं की आपला अहंकार नको वाढायला. मी खूप केवळ छान. एक माध्यम, माझ्या माध्यमातून ही सगळे जीव जोडलेले आहेत, तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. Yes. ही मॅच्युरिटी सगळ्यांना एका ग्रँड मध्ये दिसते. एक ग्रँड मास्टरच असं उत्तर देऊ शकते. आलं लक्षामध्ये? येस. हळूहळू अधिक आपण या प्रवासासोबत ऊर्जेसोबत जसं मुरत जातो ना, जसं लोणचं मुरत जाते, जसं एक स्त्री घरामध्ये तिच्या संसारामध्ये अधिक जुनी होत जाते, तसं ऊर्जेसोबत आपण जुनं होत गेलं ना, ती क्षणार्धामध्ये स्वतःमधला कुठला भाव, जे कुठला सद्गुण कायम जागृत ठेवावा, कुठल्या दुर्गुणाला किंवा एखाद्या ठिकाणाला आपल्याला जो अहंकार येऊ शकतो, तिथून आपण स्वतःला कसं सावरू शकतो, हे ताई कडे बघून कळलं. बरोबर ना? ग्रँड मास्टर. सगळ्यात म्हणजे मला एक सांगायचं मॅडम, की आपण जेव्हा रेकीला आवाहन करतो ना, तेव्हा जी 5 तत्व सांगितली आहेत आपल्याला, की प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, ही जी 5 तत्व आहेत ना, तर ती तत्व नेहमी आठवायची. मग ते लक्षात राहतं आपल्या, की अरे कुठं चुकतोय आपण. मग राग आला की लक्षात येतं, की अरे नाही, आपण आता राग नाही करायचा. असं आपण प्रार्थना तर करतो, मग इथं चुकतोय आपण.
मग हे लक्षात येतं आपल्या. किंवा एखाद्याबद्दल असं प्रतिक्रिया देतो तर नको, कारण तो पण असा ह्याच्यात अडकलेला आहे ना, तर त्याला बाहेर काढायचं आहे आपल्याला. मग तो करुणाभाव, तो सेवा असं त्यावेळेस मग असं लक्षात येतं आपल्या, आणि मग तशी कृती पण होते. हे नुसतंच मेडिटेशन करायचं असं नाही, जो काही अभ्यास दिलेला आहे त्याला तो अभ्यास करणं पण खूप असं गरजेचं आहे. ज्याची 5 तत्व आहेत, मॅडमचे व्हिडिओ आहेत त्याच्यावर, तर ते पण पुन्हा पुन्हा ऐकणं. त्यानंतर क्षमा करा क्षमा करा ही खूप छान व्हिडिओ, तो तर मी खूप वेळा ऐकलेला. मला ना जे सांगते गेल्या महिन्यामध्ये म्हणजे खूप राग यायचा, खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून मी चिडायची, आणि माझ्या लक्षात पण यायचं की यार आपण चिडतोय. मी त्यांना पण म्हणले की मी खूपच चिडते हो तुमच्यावर, तर मला क्षमा करा म्हणलं. पण ना हे हळूहळू बाहेर पडले, म्हणजे बाहेर पडतंय माझ्यात, कमी होईल. आणि मग मी रेकीला प्रार्थना करायची की मी तर तुझ्याशी जुळले, माझ्यामध्ये ही अवगुण नको आहेत, मग हे म्हणजे कमी कर, माझा राग शांत होते. आणि मग खरोखर मला असा अनुभव आला की मग तेव्हापासून माझ्या मनात त्यांच्याबद्दल जो राग होता ना, तो कमी झाला. म्हणजे असा जरी आला ना आधी, तरी ते लक्षात येतं की नाही, आपल्याला नाही आता परत मागचं नाही काढायचं, आपल्याला ते विसरून जायचं. क्षमा केलेली ना आपण, मग नुसतंच क्षमा करण्यात काय अर्थ आहे, की मनापासून केली, मग ते सोडून दिलं. खूप सुंदर, खूप सुंदर. सुमनबाई, काय विचारता मंजुषाताईंना? काय वाटतंय तुम्हाला? नाही मॅडम, खूप छान वाटतंय. त्यांनी खूप छान अनुभव शेअर केला त्यांचं. परत ते आतापर्यंत त्यांनी केलेलं सर्व काही सांगितलं. तरी पण त्यांचं वय किती आहे तरी त्या म्हणजे मला खूप छान दिसत आहे. त्यांच्यात किती बदल झालेला आहे ते, त्यामुळे मला थोडं हसायला आलं. म्हणजे त्या किती निर्भीडपणे, किती शांत, म्हणजे त्या अगोदर बोलल्या ना, भीती वाटत होती मी असं बोलायला, तर किती छान त्याने शांतपणे त्यांनी म्हणजे इंटरव्ह्यू देत आहेत. ते मला त्यांचं कौतुक वाटते मॅडम. खूप छान बोलतात त्या, आणि अनुभव पण छान घेतल्यात. खूप सुंदर, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. मंजुषाताई, तुम्ही आलात, खूप धन्यवाद. तुम्हाला काही स्पेशली संदेश द्यायचा आहे का? तर नक्की देऊ शकता. मला हाच संदेश द्यायचा आहे सगळ्यांना की तुम्ही रेकी बरोबर जुडा, आणि रेकीची जी तत्व आहेत ती सगळी तत्व आपल्यामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा. रेकी आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल, खूप आनंद मिळतो. एवढंच सांगायचं. थँक्यू, धन्यवाद. आज पुन्हा भेट झाली. आज पुन्हा तो शेगावचा दिवस सुद्धा आठवला. खूप 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 असं ना भरून आल्यासारखं झालं. खूप धन्यवाद मंजुषाताई, तुम्ही आलात. अनेक गोष्टी अंतर्मनामध्ये ताज्या झाल्या पुन्हा पुन्हा. खूप संघर्षामधून ते सुद्धा शेगावपर्यंत आल्यात. जशा सविता गेल्या तसा खूप खूप जणू काही तो लढा होता स्वतःला तिथपर्यंत पोहोचवण्याचा. तेथे यशस्वी झाल्यात, आणि बस. खूप धन्यवाद. मला खूप छान. असं वाटतं, हं? म्हणजे एक पण जोडलो नाही तर की सगळे सगळे अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात, आणि नक्कीच. खूप वेगाने पुढे जातात. ऊर्जेसोबत जुडलो ना जुडलो, आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व अडथळे दूर 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 जातात. आणि ह्या ब्रह्मांडाचे लेकरं आपण, हे पुन्हा आपल्याला तो जणू काही आपल्यावर हे ब्रह्मांड भरभरून प्रेम करतं, खूप प्रेम करतं, की ते पुन्हा ते दिवस येतात आयुष्यामध्ये. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. नाही, तुम्हाला एक प्रश्न किंवा एक वेळा माने सरांना उत्तर द्यावंच लागेल, आणि मग पुढे जावं लागेल. तेवढं तर तुम्हाला करावंच लागेल, ऐकावंच लागेल. बोला सर. ताई, तुम्ही मेडिटेशन किती करता दिवसभरात? किती मेडिटेशन करता? मेडिटेशन माझी 2 ते 3च होतात. सकाळी मॅडम बरोबर होतं एक पहाटेचं, त्यानंतर जसं जमेल तसं मी करते एक मेडिटेशन. आणि संध्याकाळी बॅच आहे ना 9ची, त्यांचं एक ग्रुप मेडिटेशन, अशी 3 मेडिटेशन होतात. आणि येस. रिव्हर्स जर्नी आणि किती वर्षांनी झाली असं वाटतं तुम्हाला? रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली असं वाटतं तुम्हाला? रिव्हर्स जर्नी तरी आता माझं 57 चालू आहे. मला वाटते अशी 15 वर्षांनी तरी.
म्हणजे पूर्वी कसं असायचं ना, असं मन एवढं निराश असायचं की काहीच अशी इच्छाच व्हायची नाही की असे छान कपडे घालावे, कुठेतरी फिरायला जावं. मग ते मुलं अशी नाराज व्हायची ना. मुलगी तर म्हणायची, मम्मी तू कशी राहते ग, तर छान कपडे घालत जा. पूर्वी कसं साड्या वगैरे नेसायचो आम्ही, कारण इकडे कसं शेतकरी कुटुंब आमचं. पण नंतर मग ड्रेस घालायला लागले. फिरायला असं मुलांबरोबर त्यांना जसं आवडतं तसं ते हे केल्यानंतर मग त्यांना पण आवडायला लागलं. आणि मग आम्हाला पण छान वाटायला लागलं. मग मुली जसं काय काय आणतात असं फॅशनचं काय, मग ते पण घालायचं आपण. चला, अगोदर भीती वाटायची कसले ड्रेस, असले नको बाबा काय म्हणतील लोक, अशी भीती असायची. पण आता घालतो आम्ही सगळे कपडे. त्यामुळे असं म्हणजे मन सगळे ह्याला तयार झाले आता. चला आपण ही पण हौस जे केलेली पूर्वी, पण ते मधल्या काळात विसरून गेलेलो. कॉलेज जीवनात असं खूप सगळा एन्जॉय केलेला आहे. पण मधला काळ असा आला की पूर्ण त्याच्यापासून दूर गेलं सगळ्या आनंदापासून. आणि आता पुन्हा आनंद मिळायला लागला. खरंच आहे. धन्यवाद. तुम्हाला ऐकतच राहावंसं वाटते. खूप सुंदर, खूप सुंदर. आज पुन्हा मच्छी तर एक सुंदरसं गाणं तुमच्यावर नक्कीच म्हटलं असतं. खरंच आहे. बस आपण असं म्हणूया, आनंद या जीवनाचा सुगंध हा परी दरवळावा. असंच तुम्ही स्वतःला आता अगदी एवढं सुगंधित करत आहात, एवढं इतरांसाठी पण करत आहात. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद मॅडम माझा मॅडम. कॅमेरा ओपन करा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. माझा कॅमेरा